श्री क्षेत्र धाकटी पंढरी म्हणून ज्याचा उल्लेख केला जातो त्या नारायणगडावर संघर्ष योद्धा मनोजदादा जरांगे पाटील आणि आदरणीय शिवाजी बाबा यांच्या उपस्थितीत ऐतिहासिक असा सामाजिक जो सलोखा सामाजिक परंपरा जोपासत हा दसरा मेळावा होतोय। या दसरा मेळाव्याचा खर्चासाठी जे निधी येणार होता, देणगी येणार होती, सगळी देणगी पूरग्रस्तांना आणि शेतकरी बांधवांना देण्याचा निर्णय बाबांनी घेतलाय। तसेच हैदराबाद गॅजेट लागू झालंय आणि त्याचाही एक वेगळा मेसेज आहे। या दोन्ही पार्श्वभूमीवर मनोजदादा काय बोलतायत, बाबा काय बोलतायत आणि आरक्षण आणि ओला दुष्काळ या पार्श्वभूमीवर हा मेळावा होत असताना सगळी तयारी झालेली आहे। स्टेज असेल, मंडप असेल, सगळ्या पद्धतीच्या तयाऱ्या पूर्ण झालेल्या असून या वैचारिक पद्धतीनं होणारा हा दसरा मेळावा आणि विचाराचं सोनं लुटण्यासाठी मनोजदादासह आम्ही सगळेजण इथं येतोय आणि या मेळाव्यातून शेतकऱ्यांसाठी मनोजदादा काय बोलतील आणि मराठा आरक्षणावर मनोजदादा काय भाष्य करतील याचं प्रचंड आकर्षण समाज बांधवात आहे। या पार्श्वभूमीवर हा मेळावा होतोय आणि नक्की या मेळाव्याला महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांनी 18 पगड जातीच्या सर्व भक्ताच्या गडाने उपस्थित राहावं हे आवाहन करतो। आणि हा मेळावा साध्या पद्धतीने जरी होणार असला तरी तो ऐतिहासिक आणि गर्दीने प्रचंड ताकदीचा होईल एवढं मात्र नक्की। श्री क्षेत्र संस्थान नारायणगडावर हा परंपरेने चालत आलेला हा दसरा मेळावा आहे। संघर्ष योद्धा मनोजदादा पाटील यांचं सुद्धा मनोगत आहे या वर्षाचा दसरा मेळावा हा साध्या पद्धतीत होणार आहे, कारण शेतकरी अडचणीत आहे, पूरग्रस्त मंडळी अडचणीत आहेत आणि म्हणून या ठिकाणी परिसर मंडळ आहे की गेल्या वर्षी ज्याने पाण्याचं सहकार्य केलं, अन्नाचं सहकार्य केलं, श्रमदानाचं सहकार्य केलं, असं सहकार्य करावं आणि सर्व समाजांना आव्हान करण्यात येत आहे की आपण सुद्धा या दसरा मेळाव्यासाठी नक्कीच हजर व्हावं। मागच्या वर्षापेक्षाही यावर्षी अलोट गर्दी ही विजयी दसरा मेळाव्याची होणार आहे।